परम शांती. आज आपण पाहणार आहोत की गुरुकृपेने आपल्याला परम शांती कशी मिळते. गुरु म्हणजे फक्त शिक्षक नव्हे, ते चालतं बोलतं तेच असतं, जे अज्ञानातून आत्मज्ञानाकडे घेऊन जातं. गुरुच्या कोमल उपस्थितीत अंतर्गत गोंधळ सहजपणे विरघळून जातो. त्यांचं बोलणं फक्त ज्ञान नसतं, ते बदल घडवणारं असतं. गुरुकृपेनेच खरी शांती मिळते. मन सहज शांत होतं. तुम्ही सहज क्षमा करता. कारण नसतानाही मनात कृतज्ञता भरते. मी गुरूंना शरण जातो. मी त्यांच्या कृपेची उघड मनाने स्वीकृती देतो. मी शांततेत आहे. परम शांती. गुरुकृपेने अडचणीही शिकवणी बनतात. अहंकार वितळतो. प्रेम ओघात वाहू लागतं. आणि जेव्हा आपण स्वतःकडे त्या दिव्य दृष्टिकोनातून पाहतो, तेव्हा अस्वस्थता आपोआपच विरघळते आणि एक शाश्वत परमशांती प्रकट होते. शांती ही ध्येय नसून तुमचा स्वभाव ठरते. परम शांति, परम शांति, परम शांति। बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति मिल जाएगी। बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति मिल जाएगी।